या मोहिते साहेब, वेलकम. बरं झालं तुम्ही आला. हा, तर काय म्हणजे पोलीस स्टेशनला 4 चौघात नीट बोलता आलं नसतं ना. दॅट्स व्हाय आय अप्रिशिएट युअर क्लेवरनेस. हा, म्हणून ती मला इकडं बंगल्यावर इन्व्हिटेशन दिलं. राईट? पॉश आहे तुमचा बंगला. थँक्यू. आज एकट्याच आहात तुम्ही इकडे? हो. त्याचं काय, आपल्या दोघात जे बोलणं होईल ते दुसरं कोणी ऐकायला नको. आणि काही घडलंच तर पुरावा नको ना राहायला. वा, यू आर व्हेरी क्लेवर गर्ल. बट आय टेल यू, मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मला कळलं होतं की एकट्या बाईच्या हुशारीला काही अर्थ नसतो मोहिते साहेब. असं कशाला म्हणताय तुम्ही? मी आहे ना तुमच्या बरोबर. आणि हां, आज मला बेस्ट पॉसिबल ते करायचं मी ठरवलेलं आहे. तुम्ही तर तयारीनिशीच आलात. अरे, मी तुम्हाला बसायलाच सांगितलं नाही. प्लीज बसा ना. काय घेणार? मॅडम, तुम्ही द्याल ते काहीही चालेल. हो, तुम्ही साधं पाणी दिलेत ना तरी ते आवडेल मला. हो बाबो, लय भारी अरेंजमेंट आहे. होई, ही अरेंजमेंट फक्त स्पेशल गेस्ट साठी. हो, तुम्ही आम्हाला स्पेशल समजलात ह्यातच सगळं आलं. तुमचं साधं पाणी. हो, तुमचा हात लागल्यावर हे पाणी साधं थोडंच राहणार आहे. तुम्ही घ्या ना. घेणार तर माझं वेगळं. मग कसे पुढे जाऊयात मोहिते साहेब? नाही, केस संदर्भात पुढे कसं करूयात असं म्हणते. काय मॅडम, केस थोडीशी कॉम्प्लिकेटेड. म्हणजे बघा, आधी तुमच्या मिस्टरांचा खून झाला, त्यानंतर त्यांचे पार्टनर पटवर्धन, त्यांच्या मुलाचा म्हणजे विकीचा खून झाला, आणि त्यानंतर पटवर्धनांचा खून झाला. है ना? म्हणजे पहिल्या खुनाच्या वेळेला झालेली चूक सुधारण्यासाठी दुसरा खून, मग तिसरा खून. मोहिते साहेब, आपली खूप मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. पैशाची कमी नाही आहे. मला वाटलं तर तुम्ही तरी वेगळ्या पद्धतीने या केसकडे बघाल. बघतो जाईल. काय मॅडम, 2 दिवसापूर्वी आमच्या टीमनं तुमच्यात आणि विकीमध्ये जे टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालं ना, त्याचं स्क्रिप्ट माझ्यासमोर ठेवलं. माझ्या दृष्टीनं ते महत्वाचं नाही हो. पण मी विकीला गाईड करायचंय. मॅडम, हो, तुमचा गायडन्स आम्हाला मिळाला तर आम्हाला खूप आनंद होईल. तुमची टीम आता मला टार्गेट करायला लागली असं वाटतंय. अहो, तुम्ही कशाला काळजी करताय मॅडम? अजय, काय रे, काय झालं? काय नाही रे. असं का उभा आहेस? हवा जरा चांगली आहे ना, डोकं जड झालं होतं म्हणून जरा उभा आहे. खरं आहे, त्या मोहिते सरांनी डोकं जाम खराब केलं बघ आपलं. काय नाही रे, तर जेवढं गरजेचं आहे तेवढं ऐकायचं, बाकी सगळं सोडून द्यायचं. मोहिते सर स्वतः या सरदेसाईंच्या केसचा तपास करणार आहे. असं ते म्हणतायत आल्यापासून. नाही म्हणजे ते एकटेच तपास करणार आहे. ते म्हणाले. हो ना. ठीक आहे. अरे अजय, ठीक आहे काय?
आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवणार आहेत ते. अजय, हे बघ, मला वाटत नाही की ते ह्या केसचा प्रामाणिकपणे तपास करतील. दिलीप, आपलाही अंदाज चुकू शकतो. यावेळेला अंदाज चुकला तर बरंच आहे. बरं, काकूच्या रिपोर्टचं काय? ऑपरेशन करावं लागेल, मस्ट आहे. पण म्हणजे कधी? लवकरात लवकर. तुम्ही काहीतरी म्हणत होतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मिस्टरांना आणि पटवर्धनांना जे विष देण्यात आलं ते इम्पोर्टेड होतं. पण मला कोणी या बाबतीत काही बोललं नाही. अरे, आमच्या पोरांनी काही सांगितलं नाही तुम्हाला? पोरांनी? म्हणजे ते ठाकूर आणि कंपनी, त्यांनी विकीचा पासपोर्ट चेक केलाय. तुमचा पासपोर्ट चेक केला त्यांनी? काय म्हणायचंय तुम्हाला? मॅडम, मला जे म्हणायचंय ते तुम्हाला व्यवस्थित कळलंय. हो, पण मला काय म्हणायचंय हे तुम्हाला कळलं नाही बहुतेक. तुम्ही अमाऊंट सांगा ना. हो मॅडम, मला पैशात इंटरेस्ट नाही. नेवर. पैसे घेऊन मी काय करू मॅडम? तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे कळलंय मला. ऑपरेशन करावं लागेल, मस्ट. पण म्हणजे कधी? लवकरात लवकर. बरं, मग खर्चाचं काय सांगितलंय? 4 लाख. काय? 4 लाख? बरं, मग सोय केली का काय? नाही, सध्या ही रक्कम माझ्यासाठी खूप मोठी आहे, पण मी करेन काहीतरी. बरं अजय, काकूंची मेडिकल वगैरे पॉलिसी वगैरे आहे का आपली? आहे ते, जरा उद्या जाऊन बघतो काय आहे सगळं. अजय, काळजी करू नकोस बरं का. तुझ्याकडे काही पैसे आहे, बघू करू काहीतरी. मेवाणे, थँक्यू, पण सध्या त्याची गरज नाही. शक्यतो माझ्या परीने मी जमवायचा प्रयत्न करेन. गरज पडली तर बघू. पण अजय, हक्कानं सांगा बरं. काकूंना यातलं काही सांगितलंयस का? सगळं नाही, आणि ऑपरेशनच्या खर्चाबद्दल तर बिलकुल नाही. तिने काही तिचे पैसे जमवले होते, पण ते माझ्या लग्नासाठी साठवले. ते ती मला या ऑपरेशनसाठी खर्च करू देणारच नाही. नेहाविषयी काय सांगितलेस का? नाही. नेहाचा गैरसमज दूर झालाय का रे? गन आहे? Gone with the wind. Runs of never done. मला ना लहानपणापासून गन मध्ये फार इंटरेस्ट आहे. वाह, क्या बात. इफ यू डोंट माइंड, कॅन आय सी युअर गन? अरे, why not? Sure. Why should I mind? This is my gun. नाईस. ए भाई, फायर वेअर करू नको. बुलेट्स आहेत त्याच्यात. तू दे इकडे माझ्याकडे. तू दे बघ इकडे. मी असं ऐकलंय की सेल्फ डिफेन्स मध्ये मी गन चालवू शकते. नाही, तू गन चालवू नाही. मी जर गन चालवली तर इट्स ओके, पण मी सेल्फ डिफेन्स मध्ये चालवली हे कोर्टात सिद्ध झालं पाहिजे. आणि ते जर मी सिद्ध करू शकलो नाही ना, तर आय विल लूज माय जॉब. काय सांगता? भारी भानगड आहे ती.
अरे काय करते अगं अरे काय करते? बोलो तिवारी, मैडम मैं वहाँ जाके आया, कहाँ हो तुम? बंगले के बाहर। तो फिर अंदर आओ। जी मैडम। क्या हुआ? मैडम मैं वहाँ गया था। हाँ तो मैं नहीं भेजा था ना, वहां पे क्या हुआ? कुछ नहीं मैडम। कुछ नहीं मतलब? मैडम वहाँ तो कोई रहता ही नहीं है। क्या? हाँ मैडम वो जगह तो खाली है। ऐसा कैसा हुई? इधर उधर पूछताछ की? मैडम मैंने पूछा लेकिन सभी ने ही बताया। मैडम हमें लगता है कि वो पता ही गलत है। क्या बकवास कर रहे हो तिवारी? मैडम हो सकता है कि आपको पता ही गलत बताया गया हो। मैडम मैं जाऊं? क्यों? बारात में जाना है? नहीं मैडम। तो एक काम करो, इनको लेके जाओ। इनको? काटेंगे नहीं तुम्हें, ढेर हो चुके हैं वो। ठीक है मैडम। घर कहाँ है इनका? घर पे नहीं छोड़ना है तिवारी, पुलिस स्टेशन जाके पटक के आओ। लेकिन मैडम पुलिस स्टेशन? नेहा तुझं काय म्हणणं? काय म्हणणार मी बाप्पा? नेहा नाही असं चालणार नाही का बाळा, तुला काहीतरी ठाम मत द्यावं लागेल. हे बघ बेटा, रडून कुठलाही प्रश्न कधीही सुटत नाही. तो फक्त आपापसात बोलून सुटतो. बोल, काय वाटतंय तुला? पप्पा मी जे पाहिलं ते खूप विचित्र होतं. खूप त्रास झाला मला त्या सगळ्याचा. हे बघ नेहा, मी समजू शकते हे सगळं, पण अजयचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे. हे बघ बेटा, अजय खरं बोलतोय असं सध्या तरी आम्ही गृहीत धरतो. खरं तर आमच्यापेक्षा तू त्याला जास्त ओळखतेस, त्यामुळे तुला ते कळायला हवं. सध्या तरी मला असं वाटतं आपण बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून त्याला एक संधी द्यायला हवी. हे बघ बेटा, अजय जर खोटं बोलत असता किंवा काहीतरी लपवालपवी करत असताना तर आय डोंट थिंक तो इथे असा आमच्या समोर येऊन सगळं बोलून गेला असता. नेहा, अजयच्या बोलण्यातून तरी असं वाटलं की तो खरं खरं बोलतोय. हे बघ बाळा, सुरुवातीला माझा तुमच्या लग्नाला विरोध होता, पण तो फक्त अजयची आर्थिक परिस्थिती जरा बेताची आहे म्हणून. माणूस म्हणून तो अतिशय चांगलाच आहे असंच माझं मत आहे पहिल्यापासून. खूप गुणी मुलगा आहे तो. बेटा मला एक सांग, ही एक घटना सोडली तर तुला त्याचं वागणं कधी ऑड वाटलं, काही खटकलं? नाही, म्हणून तर मला जास्त धक्का बसला. बेटा मला वाटतं की तू त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवास. नेहा, मला वाटतं तू एकदा शांतपणे विचार कर, इमोशनल न होता. तुला खरंच असं वाटतंय की अजयने काही वेडवाकडं केलं असेल? पण मी जे पाहिलं. नेहा, तुझा त्याच्यावर विश्वास आहे ना? हो. हे बघ, एक रिॲक्शन म्हणून तू त्याच्यावर चिडणं स्वाभाविक आहे.
पण हे सगळं विसरून तू पुढे जाऊ शकशील? मे बी, म्हणजे थोडा वेळ लागेल. पुढे या घटनेचा कधी विचार करत राहशील? म्हणजे या घटनेचे पडसाद उमटत राहतील तुमच्या पुढच्या आयुष्यावर? नाही. नेहा, मग मला असं वाटतं ना की तू तुझा हा हट्ट सोडून द्यावास. हे बघ नेहा, तुम्ही दोघांनी लग्न ठरवलं, आयुष्यभर एकमेकांसोबत राहायचा निर्णय घेतलाय, मग असे गैरसमज करून नाही ग चालणार बाळा. बेटा, अजयच्या कामाचं स्वरूपही असं आहे ना की वेगवेगळ्या प्रकारची माणसं त्याच्या संपर्कात येतच राहणार आणि अशा या अनप्लेझंट गोष्टीही होत राहणार. पण त्याला तुझी तयारी असायला हवी. काय विचार करतेस नेहा? हे बघ बेटा, आम्हाला असं वाटतं तू डायरेक्ट लग्न मोडण्याचा निर्णय घेऊ नयेस. तू शांतपणे विचार कर, कारण अजय इज अ व्हेरी गुड पर्सन. तू लग्न कर त्याच्याशी बेटा. पप्पा, खरंच मी खूप ओव्हर रिॲक्ट झाले. तो मला सतत सांगत होता, पण मी ऐकूनच घेतलं नाही त्याचं. बेटा, मग आता मी दुसऱ्या कोणाशी लग्न करण्याचा विचार नाही करू शकत. लग्न करायचं असेल तर मी अजयशीच करेन. व्हेरी गुड. मग बेटा, आता हे सगळं डोक्यातून काढून टाक अँड मूव्ह आहे. हो. गुड. चला, म्हणजे हा प्रॉब्लेम तर सुटला. जा बेटा, रूम मध्ये जाऊन आराम कर. पोरखेळ आहे नुसता, पोरखेळ, बाकी काही नाही. म्हणजे अगं, या वयात हे सगळं असं होणारच. तेच म्हणतेय मी, गाडीची मॅच्युरिटी नाही यांच्यामध्ये आणि लग्न करायला निघालेत. मी काय म्हणते, आता एंगेजमेंटच्या मागे लागा. हा, एकदा का साखरपुडा झाला ना की मग थोडीशी तरी जबाबदारीची जाणीव होईल यांना, आणि मग या अशा गोष्टी घेऊन आपल्यापर्यंत तरी येणार नाहीत. बोला. मिस्टर अजय, हे काय चाललंय? म्हणजे काय झालंय? काय मी आता काय करू? कुठे जाऊ? कोणाकडे प्रोटेक्शन मागू? मला जर नीट सविस्तर सांगाल तर मी तुमची मदत करू शकतो. म्हणजे नेमकं काय कराल तुम्ही? काय कराल? आमचे सिनियर आहेत ना मोहिते साहेब, जे तुमची केस पर्सनली हँडल करतात, त्यांना मी सांगेन, ते बघतील काय करायचं ते. आणि मी जर का म्हटलं तेच इथे बेशुद्ध अवस्थेत पडून होते तर? काय? हो मिस्टर अजय, तुमचे जे सिनियर आहेत, जे ही केस हँडल करतायत, ते आत्ता माझ्या घरी पिऊन आले होते आणि माझ्याशी अत्यंत वाईट वागून इथनं गेलेत. मिसेस सरदेसाई, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हो, मला नीट कळतंय. म्हणूनच तर एवढ्या रात्री मी तुम्हाला फोन केला ना, कारण हे सगळं बोलण्यासाठी माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. मॅडम, काय झालंय नीट सांगा मला. मी घरी एकटी होते. हे मोहिते साहेब अचानकच घरी केस संदर्भात बोलण्यासाठी आले आणि त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं खूप विचित्र व्हायला लागलं. मला खूप ऑकवर्ड होत होतं, पण मदतीसाठी कोणीच नव्हतं घरात. आणि मग मी सांगू पण नाही शकत मिस्टर अजय. मॅडम, एका खूप सिनियर पोलीस अधिकाऱ्यावर तुम्ही घाणेरडा आरोप करताय, याचं भान आहे ना तुम्हाला? म्हणूनच म्हटलं ना मी,
की आता कुणाकडे कंप्लेंट करू. मिस्टर अजय ते मोहिते माझ्याशी मिसबिहेव करून गेलेत, विनयभंग केलाय त्यांनी माझा. आता आणखी काय सांगू, फोड करून सांगू आणखी. मॅडम जर तुम्ही खरं बोलत असाल तर हे खूप गंभीर आहे. खरं असेल तर म्हणजे इतकं खोटं बोलेन मी? जर तुम्ही खोटं बोलत असाल तर हे जास्त गंभीर आहे मॅडम. काय इमेज आहे हो माझी तुमच्या मनात? एकटी बाई आहे ना, उघड्यावर पडल्यासारखं झालंय आता. मॅडम मी उद्या सरांशी बोलतो आणि मग तुम्हाला परत फोन करतो.